जय जय रघुवीर समर्थ. म्हणे दास विश्वास नामी धरावा. विश्वास ही गोष्ट अशी आहे मंडळी की एखादी गोष्ट तिच्यामुळे फलद्रूप होते. व्यवहारात आपण विश्वास ठेवत असतो. अगदी उदाहरणं बघायची झाली तर डॉक्टरांवर आपण विश्वास ठेवतो. अहो, त्यांनी दिलेल्या औषधावर आपण विश्वास ठेवतो म्हणजे आपल्याला त्याचा गुण येतो. प्रवास करताना आपण गाडी चालकावर विश्वास ठेवतो म्हणून आपला प्रवास सुखकर होतो. प्रवासात आपल्याला झोप लागते. अगदी तसंच जवानांवरती आपण विश्वास ठेवतो म्हणून आपलं जीवन सुखात जाते. मग सर्व संत सांगतात की व्यवहारात जर विश्वासाने कामं साध्य होतात तर मग परमार्थात भगवंतावर विश्वास ठेवला, त्याच्या नामावर विश्वास ठेवला तर आपल्या जीवनातल्या उणिवा दूर होतील. कास धरा विश्वास तयाचा देणार नाही दगा. अहो, व्यवहारात विश्वासघात होऊ शकतो पण हा जगाचा चालक पालक मालक आपली कधीही फसवणूक विश्वासघात करत नाही बरं का. अगदी त्याचं नामस्मरण तुम्ही करा. नामाचा महिमा अगाध आहे. त्याचं वर्णन करण्यापलीकडचं आहे. कृतयुगात तपाचरणाने, त्रेतायुगात ज्ञानाने, द्वापार युगात यज्ञाने जे फळ मिळतं ते फळ कलियुगामध्ये केवळ नामाने मिळतं. अपवित्र असो किंवा पवित्र, सर्व अवस्थांमध्ये जो कमलनयन भगवंताचे स्मरण करतो ना, तो आतून बाहेरून अगदी पवित्र होऊन जातो. पवित्रातील अत्यंत पवित्र आणि मंगलातील अत्यंत मंगल असं हे भगवंताचं नाव आहे. भगवंताला प्रिय असणारे हे नाम अहो बीजसार आहे, मूळ बीज आहे, अमृताची खाण आहे, जीवनाचं साधन आहे, भक्तीचं सार आहे, अक्षय सुखाचं स्थान आहे. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा भक्तांना सांगतात की मुखाने नामोच्चार करा आणि हृदयाचा ठाव द्या. नामानेच गती आणि मुक्ती प्राप्त होते. नामस्मरण भक्ती ही नवविधा भक्तीतील तिसरी भक्ती आहे. म्हणून समर्थ एके ठिकाणी सांगतात, स्मरण देवाचे करावे, नित्य नाम जपत जावे, नाम स्मरणे पावावे, समाधान श्रीराम. म्हणून परमार्थामध्ये भगवंताच्या नामावर विश्वास ठेवा असं आपल्याला समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.